शंखनाद आवाज सत्याचा। आता आपण देवनगर इथे आहोत। महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली आणि या रक्षाबंधनाची लाडक्या बहिणींना पर्वणी म्हणून 3000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि सर्वत्र लाडक्या बहिणी आनंदी दिसत आहेत। आपण आपल्यासोबत आता काही लाडक्या बहिणी आहेत, आपण त्यांच्याकडनं त्यांना या 3000 रुपयाच्या माध्यमातून त्यांनी आपलं काय नियोजन केलेलं आहे आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊयात। माझं नाव रंजिता बोरकर आहे। मी अपूर्वा अजंटीवाले। मंजुषा रोखडे। माझं नाव वैशाली मदनकर आहे। नियोजन म्हणजे आता 3000 म्हटलं तर भरपूर रक्कम होते। मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे। ती योजना मला छान वाटली आणि आवडली सुद्धा। हे देवेंद्र फडणवीस सरांची योजना खूप चांगली आहे लाडकी बहीण, आणि मला ही लाडकी बहीण योजनाचं खूप छान वाटलं आहे। 3000 मध्ये महिला हा विचार करतील की त्याच्यात किराणाही येतो, त्याच्यात भाजी पण येते, किंवा त्यांना डबा लावायचा असेल तर त्या डब्यामध्ये सुद्धा त्यांचा 2 वेळेचा त्याच्यात डबा येतो खाण्याचा। त्यामुळे वेगळे त्यांना किराणा आणण्याची गरज नाही, त्यांना भाजी आणण्याची गरज नाही। म्हणजे हा मोठा लाभ महिलांना होणार आहे आणि मला त्याचा खूप फायदा झाला। मला 3000 मिळाले। मी माझ्या मुलाची फीस भरत आहे। मला माझे पैसे मिळाले आहेत 3000 रुपये आणि मी त्या पैशांचा खूप चांगला उपयोग करणार आहे। माझ्यासाठी काहीतरी गोल्ड घेणार आहे। त्यांनी जी लाडली बहीण योजना जी काढली आहे ती अत्यंत लाभकारी आहे महिलांकरता। विशेषतः ज्या महिला रोजंदारीवर काम करतात, रोजचं कमवतात, रोजचं त्यांचं पोट असते, रोजंदारीवर त्यांचं पोट असते, त्या महिलांना हे जे ऍडिशनल 3000 रुपये मिळतील, हे 3000 रुपये जे मिळतील त्यांना नक्कीच लाभ होणार आहे। बस थँक्यू। आणि माझं अगरबत्ती ज्वेलरीचं काम आहे। अगरबत्ती ज्वेलरी पूजेचं सगळं सामान, मला खूप फायदा झाला आहे। त्यांनी फार म्हणजे संवेदनशील होऊन त्यांनी महिलांकरता ही योजना आणली आहे। हे मी त्यांची खूप आभारी आहे। मी या बाबतीत त्यांनी ही जी योजना आणली आहे ती मला वाटते महिलांसाठी खूप लाभकारी आहे। फडणवीस सरांना खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं। थँक्यू सो मच। थँक्यू देवा भाऊ। आमचा सर्वांचा लाडका भाऊ देव भाऊ आहे आणि तुमचे खूप खूप आभारी आहे मी। देवा भाऊंना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी ही लाडली बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात लागू केली। महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींचे त्यांना खूप खूप आशीर्वाद मिळतील आणि अशा संवेदनशील नेता परत परत निवडून यावा अशी आमची इच्छा आहे। लाडक्या बहिणींचा भाऊ देवा भाऊ। आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेला सुरुवात झाली आणि त्याच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये यायला लागलेले आहेत। त्या पैशांचं नियोजन महिला अनेक आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक नियोजन करताना दिसते आहेत। अनेक महिलांमध्ये उत्साह निर्माण झालेले आहे। आपल्या लाडक्या बहिणींचा भाऊ देवा भाऊ असं म्हणत या बहिणींनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आभार व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील सह मी प्रियंका, शंखनाद, न्यूज नागपूर।